काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडल्या तुम्ही आमचे आणखी विसरलं तू द्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या आडोंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तव्य आहे। याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तव्य आहे। तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ नाही केलं हे कर्तव्य आहे तुमचं। गळ्यात हिना घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पखवाज तुमच्या गळ्यात बळच गुटीला तुम्हाला वाजत सुद्धा येत नव्हतं तुमचे बोट पुढेच बघा पखवाज पखाच्या खालच्या बाजूला आहे पखाच खालून नसतो वाजत वरून वाजत असतो। त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व। नंतर तुम्हाला पखात वाजल्याने तुमच्या गळ्यात टाळा दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चरणावर 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का हे नाही मात्र तुम्ही जे टकळा वाजा सुरू केले हे करतो तो नाही हे करतो ते तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे। तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे। तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगावं किती मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्लं नसतं तर आम्ही तुम्हाला बोलत नसतो। तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे। तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर महे पोलीस आहेत मया पोलिसालाच हल्लं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हात मर्डरच्या केसेस केल्या। देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत। ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला नाही जेलात जाऊ दे ते म्हणते माया पोलिसाला हल्लं पोलीस होतोय का जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं। त्याच्यानंतर पुढे शा दिलाय तुम्ही आडमोठं चालले तर आपण आडमोठं चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो। तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं नाही बरोबर तुम्ही जसे वागतात तसे आली आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली जर तुमच्या बंगल्यावर काय नाव आहे त्या बंगल्याचं वर्षा का बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगल्या जर नाही बुजले अंगुल आले तर आपलं नाव बदलून ठेवा एकदम सोपं। पण तुम्ही मारा मुरीच्या भानगडीत पडू नका मारी धोपटीन दादागिरी करेल पोराला ते झाला एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यात। आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना ते चेले चपाटे असते 4-2 पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली त्यांचं टंबळच वाजलं मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य मधल्या विधान परिषद आता नाहीये। मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोल्हे कुत्रे बोंबले ते थोडेफार काही कर्तृत्व नाही। तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकेन उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट ओबीसीचं वाटलं केलं तुम्ही ते टाकीतो मग कोणाचं काय केलं ते पुरं टाकतो मग माझं बिया दे काही अडचण नाही। हे बघा मला लाखो लोक आले इकडं शांत बसा लाखो लोक इकडे आले म्हणून माझ्यात मस्तीत बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे
मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो, माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलतो. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही, मला काय मी तज्ञ नाही त्यातला. हा ना, मग सांगतो तुम्हाला. महिला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला करून नाही पडली, लोकसभेला तर एका नात्याने निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न महा नाहीच, पण आता तुम्ही विचारल्या तरी म्हणून सांगतो, जर ते मतात चोरी असते विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना. असं मला वाटतं नसावं गोळ, असं माझं म्हणणं आहे बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्यातला तज्ञ नाही बा, करू शकते जे काय सुविचारल्यातलं नमुनेबाजी जे करू शकते सांगतात नाही. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो, ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधव निरोप पाठवला जाहीर मीडियात, योग्य वेळे योग्य संधी. गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे मन जिंकणे. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसल, एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसल. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे, आता अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या, आरक्षण देऊन करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहते. पण ते कळतच नाहीये, द्वेषच भरला बस, बाकी काय. चला धन्यवाद. तोंड कोरडं पडलं, उद्या उद्या बोल, ते लय अवघड आहे. अरे मग तेच सांगितलं मी. हॅलो, पुन्हा एकदा ऐका पोराव आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पण एक विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा, सारखे निरोपा पाठवू नका. इकडे गाड्या आड्या लावल्या आणि तिकडे आड्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तो संदेश जाईल, या या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावा, किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी, सायनला अमुक अमुक ठिकाणी, दादरला या या ठिकाणी, मद्रालाच्या आसपास, आझादमैदानाच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी. तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता, 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठावर सांगता मी करतो उपोषण. मी तुम्हाला खरं सांगतो, उद्यापासून मी बोलणार नाही, एक तर उपोषण करते नाही, बोलायचंच नसतं. पण मला लय कंडी, तुम्हाला लय कंडी, दोघांचा लपून ठेवत नाही मी. काय आहे ते मग ते बार बार मला विचारायला ते सरकार, मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो, तुम्ही पहिल्या पार्किंग लवकर तातडीने घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जातील. आणि आता विरारच्या पोराला सांगतो, आता ते काय असेल तिकडचा टप्पा येणार असेल तो खानदेश विदर्भातला. आता कारण यांना काय हे मुख्यमंत्री असा माणूस आहे, त्यांचं 4-2 लोक आहेत, ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलतील. आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचं डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे. 13 ते गाफील मराठवाडाचं मागं नाही, आता मराठी संपले, याच्या माग कोण राहिले, पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिलं नाही, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेश विदर्भ राहिला नाही, ते राहिलं गाफील. जेव्हा आता पोटे मराठीचे उसळले, आता डोकं खाली धर, आता काय करावं. पहिले सांगत होतो मी गरीबाचं कल्याण केलं नाही, मला सोडू शकत ते. विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या आहेत, त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंगवर नेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तोंड कोरडं पडलंय. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा, मराठ्यांचे पोरं गाड्या नेऊन लावतील. आणि नाहीच लावले तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या
कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांचा आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या, त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले, नुसतं 29 म्हणता यार. 29 कुठं? बीडला दिलं का, अमरावतीत हे का, कुर्शी घे असं धाराशिवला आहे का, लातूरला आहे का, हिंगोलीत हे का, इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिलं असं त्याच्यावर लिहावं लागेल ना. नुसते 29 दिले. आता 29 आम्हाला काय मिळालं? एका गल्लीत उघडत दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत निघतो. त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठे बसतील, काही ताण होणार नाही. सरकारला शब्द आहे. धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडले, सकाळपासून नाही घेतलं पण आणखीन 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये. कारण त्या तिकडे फोन आले काय पाहते, मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का ना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला झेरॉक्स काढून, कुणाजवळ द्या, इथल्या पोराजवळ. मी जाणून ते बघन मग मी काय करायचं. आणि हवा तसा जर ते खोड्या करीत असले ना, फाईन मारायला घ्यायच्या, पण मुंबईत यायचं झुकायचं नाही, झुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात. हे खरं. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काही नाही. पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला. पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्यांनी झोपायचा, उगाही टेन्शन नाही घ्यायचं. हा पाणी घेण्यात घेतलं, पाणी आजच्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडतील पुढे. त्याला काय, पोरं जरा जेवा जा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं किती अंतर आहे काय ते बघून ठेवायचं. गाड्या याच्यासाठी बंद केल्यात, काही गोष्टी समजून घ्या. इथले पार्किंग काही फुल झाल्या तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग आहे तेच लावावं लागेल ना. आपल्याही पोरांनी आडमटपणा करायचा नाही, मग ते नाही आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू. पण इथल्या मैदानात काही बरेच फुल झाले. मग फुल झालेत ना, तर मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. इथं असं आहे 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे, त्यात 10-5 रुपये. आणि हे डी झोन आहे ना, हे डी झोन आहे ना, डी झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतो. तुम्हाला मला सांगतो, परत सगळेच माझ्या जीवाचे, आतले पण आणि बाहेर चिखला तो बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय नवसाचे नाहीत आणि ते काय बिगर नवसाचे नाहीत. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावं लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच. सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. मग मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला. ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आता बाहेर गेले ना, पुऱ्याने बाहेर निघायचं. एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 7-10 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे. स्वयंसेवकाचे खोटे बिल्ले गुंतून माझ्याजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम, जेवलेत का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम.
माया पुढे हिंडत गळ्यात घालून आणि त्यालाच लोक म्हणतात बाजूला होय. काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळे ना काम करा, पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. यश थांबला. आरक्षण मिळूस तर फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढू. फोटोच्या नादात वाटोळ करायचं नाही समाजाचं. चला बोलायला लावू नका, मला त्रास होतो. सकाळी घेतो मी, सकाळी प्लीज, सकाळी 100% घेतो. अरे बाबा आम्ही बरीच हिंदी शिकलोय, काय टेन्शन घेऊ नका, सकाळी बेस्ट देतो. हा कशाच्या आता टपऱ्या उघडण्याची आण पत्त्या करा ना, बघून याच्या आण प्या ना. चहाच्या टपऱ्या उघडा त्यांच्या पाय पडत असतं काय. सगळ्यांनी सामान आणलं ना, आणि ज्याने आणलं नाही ते परत माघारी जा. नाही तर मग येताना गाड्या येणार का आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काही येणार आहेत. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी, म्हणजे पुढच्या बरं का, शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्प्यावर त्याला माझ्या येताना चहा पाण्याचं तुमच्या गाडीत टाकून घेऊन. मी आता हे काम करेन का, तुम्ही मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला बसतो. मी काय काय त्रास सहन करू. तुम्हाला मैदानात लिहून लावा म्हणलं सांगितलेलं कळा ना. त्याच्यामुळे मला लोड होईल ना, तुम्ही असं कामच करू नका. मला आरक्षणाची लढाई जिंकून द्या. सगळे मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे. मग लोकांनी ढकलून लावल्यावर अपमानानं जाणं म्हणते. त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या जागा धरा, इथे सरळ झाले, चला लगेच बाहेर व्हा. खाली व्हा सगळे, पाहिलं आपले सुद्धा काय उभारून अर्थ नाही. तसं काय मिळतं तरी पाहिलं पोरं उभारून राहावं, काहीच होते त्याच्यात. मस्त काम करायचे बाजूला. झोपा पण आपल्या गाड्यांचं काही चिखल असला तर, चिखल नसलं तर झोपा, आणि चिखल असला तर मग गाड्यांजवळ झोपा. कसा त्रास सहन करायचा. काय करू मग आता. काय मी ते का ट्रॅफिक पोलीस आहे का. तुमच्या घरात बिल्ला कधीला दिसतोय. काय काम आहे तुमचं. काम आहे का महायुती. महाकाम आहे की तुमचं आहे. कोण मग काम कोणाचं तुमचं. मी उपोषण करू ते काम करू. तुम्ही कशाला नुसते. तुम्ही कशाला नुसते. मग मी आंदोलन करतोय, उपोषण करतो म्हणजे मागचे काम अडचणीचे तुमचे. उठलं 10ला किंवा 11ला, 10ला किंवा 11ला उठलं. जसं उठून तसं. आता माझी तब्येत नाही खराब झाली. मी आज 2 दिवस आधीच उपोषण सुरू झालं मला. पण आता अधिकृत 29ला म्हणलं होतं मी, म्हणून अधिकृत झालं नाही. तुम्हाला माहिती उपाशीच 10-11च्या मध्ये कधी बरोबर. काही गाड्या वाशीच्या मार्केटला लावा. वाशीच्या मार्केटला काही जागा वाटतात तिथं, काही मैदान असते ना अलीकडे पलीकडे तिथं लावा. सरकारने आणि पोलिसांनी अधिकृत त्यांना पार्किंगच्या जागा घोषित कराव्या लागतात मैदानाचा. तेव्हाच हे प्रश्न सुटेल, तेव्हा सुटणार नाही. व्हायली
काही इथल्या पार्किंगच्या होत्या ना त्या काही फुल झाल्या. मराठा समाजाच्या पोरांनी समजून घ्या, इथल्या काही पार्किंग फुल झाल्या. आम्ही पण इथं स्थानिक मुंबईकरांना विचारतो इथं आणखी पार्किंग आहेत का, असल्या तर तेव्हा पण करायला नसल्या तर त्याच्यात वाशीचं नाव आहे का, शंभूरची वडा, मग इकडे बाय खायला इथं जवळ पासपोर्ट असते ना जवळ दादरला, हा मग त्या दादरला इथं कुठं असते पार्किंग तर घोषित करा. पटापट पोरं गाड्या लावून रस्ते मोकळे करतात पटापट. हे सरकारवर आणि पोलीस बांधवावरती. तुम्ही इकडे दादरच्या पार्किंग देणं, काही वाशीच्या देणं, हे काम तुम्हाला करावं लागणार लवकर.